592 बघितला, आता 593, पान नंबर 319। गाढ़ निद्रा में सुप्त लोक को जागृत करने का प्रयत्न। श्लोक नंबर 46। सुप्त एष बहुमोह निद्रया दीर्घकालमविरामया जनः शास्त्रमेतदधिगम्य साम्प्रतं सुप्रबोध इह जायतामिति। गाढ़मोह निद्रा में सोता है अनादि से लोक रे। अब यह शास्त्र जान कर भविजन जागृत दशा प्राप्त होवे। जिसका अंत नहीं है, ऐसी गाढ़ मोह रूपी निद्रा में यह लोक चिरकाल से सोया हुआ है, लेकिन अब इस शास्त्र को जानकर जागृत दशा को प्राप्त हो। अनादिकाल से यह लोक मोह रूपी गाढ़ निद्रा में सोया हुआ है, इसलिए इसको इस बात का भी ज्ञान नहीं है कि मुझे कौन सी वस्तु ग्रहण करने योग्य है और कौन सी छोड़ने योग्य है। अतः आचार्य उपदेश देते हैं कि हे भव्य, अब जो हुआ सो हुआ, किंतु आगे के लिए शास्त्र के अभिप्राय को भली भांति जानकर जागृत अवस्था को प्राप्त हो, जिससे तुमको उत्तम सुख मिले, नहीं तो अनंत काल तक तुमको संसार में ही रुलना पडेगा। आहे ना, असं वाटतं जणू काय आचार्य सांगायला आलेत, म्हणजे असं चांगलं लिहिलं आहे भावार्थ, कळालं का नाही, की हे भव्य बघा परत वास्तव काय काय झालेलं आहे, ही अनादिकाळापासून मोहनिद्रेमध्ये झोपलेलं आहे, त्यामुळं योग्य काय अयोग्य काय हित काय अहित काय कळत नाही। झोपेत काय कळतंय का, काय चाललंय। जर गाढ निद्रेमध्ये सावध झोप असेल तर काय अडचण नाही, गाढ निद्रेमध्ये झोपल्यावर काय कळते का, काय सुद्धा कळत नाही, त्याला उचलून घेऊन गेलं तरी कळत नाही, आहे की नाही। तर मग गाढ निद्रेमध्ये झोपलेला आहे ना, तसं तिथे सांगितलं काय आहे। मग आचार्य उपदेश देते आहे की बघा परत वाचतो, चांगलं लिहिलं, हे भव्य, असं वाटतं जणू काय आचार्य सांगायला आलेत, बघा स्वतःला आपल्याला सांगायला असं जावा। हे भव्य, अब जो हुआ सो हुआ, किंतु आगे के लिए शास्त्र के अभिप्राय को भली भांति जानकर, शास्त्राचा अभिप्राय चांगला जाना, शास्त्र ऐकून तुम्ही त्यातनं विपरीत अर्थ ग्रहण करू नका, योग्य अर्थ काढा, जागृत अवस्था को प्राप्त हो, जागृत अवस्थेला प्राप्त व्हा, जिससे ज्यामुळे काय होईल, तुमको उत्तम सुख मिले, कळलं का, नहीं तो अनंत काल तक तुमको संसार में ही रुलना पडेगा। सुख तर मिळतंय संसारामध्ये, कळलं का, परंतु उत्तम नाही आहे। काय म्हणतो कळलं, तो सुखाभास आहे, परंतु ज्याला ते सुख समजतायत त्यांना सांगतात की तुम्हाला जे सुख मिळते ते उत्तम आहे का, हलकं मिळते हो, हलकं समजतंय का नाही, हां क्षणिक आहे आणि त्यामध्ये क्वालिटी नाही आहे। आलं लक्षात मी काय म्हणतो तुम्हाला, समजा तुम्ही आता सोनं आणलं आहे का नाही, आणि मग तसलं दिसायला कसं आहे, सोनं आहे बरं का, मला किती रुपयाला मिळालं, बेंटेक्सचं सोनं किती रुपये असते अंदाजे, हां कमी किमतीमध्ये किती मला माहीत नाही, विचारतोय अंदाजे, आपल्याला माहीत नाही, ठीक आहे, काय असं म्हणजे 50 रुपये 100 रुपये असं धरून चाला आपल्याला माहीत नाही एक्झॅक्ट किती ते, आहे ना, खोटं सोनं हो, आहे ना, हां पितळच म्हणा, आणि त्याला नुसतं सुगं चमचमतंय, आहे का नाही, सोन्यासारखं। तर मग असं खोटं सोनं जर असेल आणि ते घेऊन बघा मला कितीला मिळालं, मला कितीला मिळालं, हां ते टेम्पररी दिसतंय, आणि ते तुम्ही गळ्यात घातल्यानंतर ते आपलं कलर सोडणार, आणि मग जेव्हा ते गंजायला लागणार, मग जेव्हा ते किंवा त्याचा कलर जाणार का नाही, मग तुम्हाला कळेल काय
फसलो म्हणून. आपली पण वेळ निघून गेल्यावर मग कळते, अरे मी फसलो. कळतंय का? मग खरं सोनं नाही कळलं ना, लक्षण माहीत नाही सोन्याचं, आहे का नाही? खरं सोनं कुठलं सांगा बरं? खरं सोनं कुठलं? हा, ते आत्म्याकडे जायचं की आपल्याला. बरोबर आहे. आता तुम्हाला शिकल्यासाठी हुशार आहेत. आत्म्याकडे जायचं. खरं सोनं आचार्यांनी सांगितलं 16 ताव दिलेलं खरं सोनं. काय म्हणले, कळलं? काय म्हणले? 16 ताव. ताव समजते का? ताव नाही का नाही? ताव म्हणजे उष्णता, तेवढं तापवतात, है ना. अर्थात ते 16 ताववालं सोन्यामध्ये मिक्स केल्याशिवाय असं तो काय म्हणतात, तो कुठला हे बनतच नाही, तुमचा दागिना बनतच नाही. कळालं का नाही? सोन्याचं काय जर कुठला आकार करायचा असेल तर त्यामध्ये थोडी अशुद्धता मिक्स करायची. पण जे प्युअर सोनं असतं ते लिक्विड फॉर्ममध्येच मिळतं. लिक्विड समजतं ना? सॉलिड करायचं म्हणला तर त्यामध्ये काय आलं, हां, काहीतरी मिक्सिंग केल्याशिवाय तुम्हाला ते आकारच करता येत नाही. हां, मग 16 ताववालं सांगितलं काय आहे? मी नाही, स्वतः अमृतचंद्राचार्यांनी लिहिलं आहे का नाही? कुठं लिहिलं आहे? समयसारमध्ये. गाथा ते नाही माहीत. असून बघून घ्या, आहे ना. तर असू द्या. तर मग काय आहे? 16 ताव जे दिलेलं आहे ना, ते काय आहे सांगितलं? शुद्ध सोनं. मग तिथं घटवलं आहे की जोपर्यंत 15वा ताव मिळत नाही तोपर्यंत त्याला सांगितलं काय आहे, म्हणजे जोपर्यंत काहीच ताव मिळत नाही तोपर्यंत 15 ताव उपादेय सांगितलं. आणि जेव्हा 15 तावपर्यंत तेव्हा 16 तावच काय आहे? परम उपादेय आहे. हा ना. 15व्या तावापर्यंत सांगितलं ते हेयच आहे. काय म्हणलं, समजलं का? तिथं घटवलेलं सांगतो तुम्हाला. हो, आहे ना. मग 16वा तावच परम उपादेय, तसं शुद्ध भावच परम उपादेय. जोपर्यंत तुम्ही शुद्ध भावात येत नाही तोपर्यंत अगोदर सांगितलं सामान्य शुभ भावांना. हां, कळालं का? वास्तविक पाहिलं असतं ते पण सांगितलं आमचं नाहीच आहे, असं तिथं ते घटवलेलं आहे. सांगायचा अभिप्राय एवढा आहे की 16 ताववालं जसं शुद्ध सोनं आहे त्याप्रमाणे सांगितलं आहे ना, उत्तम सुख. आपली चर्चा कशावरनं चालली होती? हां, संसारामध्ये जे मिळते ते असं डुप्लिकेट सुख मिळतंय. डुप्लिकेट समजतंय का नाही? जे कालांतरानं काय होतं आहे, आम्हाला दुःखरूप भासित होतंच. जसं कालांतरानं खोटं सोनं आणल्यानंतर कालांतरानं काय होणार? काळं पडणार का नाही? त्याचं भांडं ओपन होणार का नाही? तसं ज्याला आम्ही सुख म्हणून बसलेलो होतो ते दुःखाला कारण ठरणार का नाही परत आम्हाला? काय म्हणतोय? काय ज्याला आम्ही कारण समजून बसलो होतो का नाही ते आम्हाला काय ठरणार? दुःखाला कारण ठरणार. म्हणून तिथं सांगितलं काय? 16 ताववालं काय आहे सांगितलं? शुद्ध सोन्याप्रमाणे उत्तम सुखाची प्राप्ती. कारण जिथं सुख आहे तिथं सुख हुडकायला पाहिजे, नाही तो अनंत काल तक तुमको संसार में ही रूलना पडेगा. अनंत काळ. मग काय चुकीचं भ्रमात राहिला तर तोपर्यंत भटकणारच का नाही? जोपर्यंत चुकीच्या भ्रमात राहिलेला आहे तोपर्यंत भटकणार का नाही? रस्ता चुकणार का नाही सांगा बरं? काय तुम्ही चुकीच्या रस्त्यानं चाललेला आहे आणि डोक्यात काय नाही हाच बरोबर आहे, हाच बरोबर आहे, बरोबर आहे, ठीक आहे. मग खूप वेळ निघून गेल्यानंतर मग कळलं, अरे हां नाही तुम्ही म्हणत होता बरोबर बरं का, त्या ह्या रस्त्यानं जायला नको पाहिजे होतं. कुठल्या रस्त्यानं जायला पाहिजे होतं? हां, तसं आहे आपलं पण तसं. मग जास्त वेळ निघून गेल्यानंतर मग कळेल तुम्हाला काय नाही 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 हे हा संसार सुखाचा रस्ता काय कामाचा नव्हता. काय नाही, कुठला गुरूंनी सांगितलं होता आत्मिक सुखाचा रस्ता, तेवढाच काय करायला पाहिजे होता? आपल्याला पकडायला पाहिजे होता, आहे का नाही? मग हे खूप लांब गेल्यावर मग काय उपयोग आहे? हे दुःख आत्ता जर लवकर कळलं तर ठीक आहे,
मनुष्य गती संपल्यानंतर इतर गतीमध्ये गेल्यावर मग ते दुःख कळालं काय उपयोग आहे. मग तिथं म्हणतात नाही नाही आता मला जरा करायचं आहे, आता मला धर्म करायचा आहे, आता मला स्वाध्याय करायचा, आता मला पूजा करायची, आता मला ध्यान करायचं आहे. काय उपयोग आहे. आलं लक्षात. जेव्हा मिळालं आहे तेव्हा आपण नाही करू शकलो. असं पुढं 594 पद्मनंदी मुनि के वचनों से उत्पन्न स्वसंवेदनगम्य रम्यता की प्रशंसा. चित्स्वरूप गगने जयत्यसो एकदेश विषयापि रम्यता ईषदुद्गतवच करे परे पद्मनंदी बदनेन्दुना कृता पद्मनंदी मुखचन्द्रकिरण पद्मनंदी मुनि का जो मुख वही हुआ चंद्रमा, उससे कुछ उदय को प्राप्त हुआ, नहीं उससे कुछ उदय को प्राप्त, ऐसी जो वचन रूपी उत्कृष्ट किरण उनसे उत्पन्न की गई और स्वसंवेदन प्रत्यक्ष के द्वारा गोचर, ऐसी यह रम्यता चैतन्य स्वरूप आकाश में चिरकाल तक जयवंत प्रवर्तो. भावार्थ. जिस प्रकार चंद्रमा की किरणों से उत्पन्न रम्यता आकाश में रहती है, उसी प्रकार पद्मनंदी आचार्य के मुख से निकले हुए वचनों से उत्पन्न यह रम्यता भी सदा सब जगह चिरकाल तक जयवंत प्रवर्तो. काय काय उदाहरण दिलं. चंद्राचं उदाहरण. हां हां मग त्याची किरणं काय होतात आकाशाकडे साईडं पसरतात आणि एक शीतलता प्रदान करतात. चंद्राचं उदाहरण काय दिलं. एक शीतलता म्हणजे शांतता आहे ना, थंडावा आहे का नाही. मग असं प्रदान करतात आहे ना. मग त्याप्रमाणे सांगितलं काय पद्मनंदी आचार्यांच्या मुखातनं निघालेले वचनरूपी किरण. कारण इथं पद्मनंदी आचार्य कोण आहेत. चंद्र झाले. सद्बोध चंद्रोदय चाललाय ना. हां आता ते विसरून जात आहे काय चाललंय ते आहे ना. म्हणून मला खूप वेळा कधीतरी असं वाटतं म्हणजे आपलं काय चाललेलं असतं हे सुद्धा लोकांच्या लक्षात नसतं आहे. म्हणून असं काय करायचं असं आता बघू बघा ही संपू द्या नाही तर असं हे एक 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 काय अधिकाराचं आहे का नाही. नुसतं हिंदी जरी म्हणलं हिंदी कळतं आहे का नाही हिंदी आहे ना तरीसुद्धा काय होणार आहे म्हणजे त्यातलं अधिकारात काय म्हणायचं आहे ते कळेल. हिंदी आपण ते हे म्हणत का आत्ता जे आपण म्हणलं नव्हतं का गाण्यामध्ये पद्मनंदी सुख असं शिकत का नाही. करायला काय अडचण नाही आपण करूया पुढे जाऊन कालांतरण आत्ता नको आहे ना. म्हणजे माझ्या डोक्यात काय आहे की असं काय म्हणतात ना हेच घ्यायचं काय अर्घ्यच समजलं का नाही. असं देवापुढं बसून असं अर्घ्य प्रॉपर हे म्हणून अर्घ्य चढवायचं बाकी काय नाही. हां विधान पद्मनंदी आचार्य पद्मनंदी पंचवंश असं म्हणजे करायला काय आता तुम्ही करत असाल तर चांगली गोष्ट करताय का नाही करत मला माहिती आहे. मी एकदा दोनदा पण सांगितलं होतं. हां ते उपासकाध्यायन तेवढंच फक्त केलं तर मला माहिती आहे ते तेवढं पण अख्खं ग्रंथ हो अख्खा ग्रंथ म्हणतोय. हां असं करूया हा पुढं नंतर तुम्ही सुट्टीवर आल्यावर. हां हां ठीक आहे. तर हां ते पण एक विचारायचं राहिलं काय ते झालं का सगळ्यांचं लिहून. एक दोघांचं कोणतं राहिले दिसतात अजून आहे ना. जरा उरका कोण राहिलं असेल तेवढं. आणि मग पुढं काय करायचं आहे त्याला पुस्तक रूपानं आणायचं का राहावं तसंच राहू दे. पुस्तक रूपानं आणायचं असेल तरी सुद्धा मेहनत तुमचीच. आत्ता सांगतोय मी नाही काय करणार. त्यातल्या चुका तुम्हीच बघायच्या तुमचे लेख. हां ठीक आहे थोडाफार मी सांगेन आहे ना पण बाकी उगा थोडं नसेल तर मग झालं तेवढं तर थांबायचं.
सगळे एकत्र करतील की, पण ते चुकासहित येतात ना, मग ते तशा चुकासहित फॉरवर्ड करायचं का तसं सांगा. आणि चुकलेत बरं का. आता ज्यांनी मला अगोदर पाठवलं त्यांना मी सांगायचा प्रयत्न तर केला आहे. त्यातून सुद्धा काही एखादा कोण राहिला असेल, पण केलं आहे, जवळजवळ कवर केलं. पण ज्यांनी डायरेक्ट टाकलं आहे ग्रुपमध्ये त्या चुकासहित तसंच आहेत. ठीक आहे, मग बघा, सांगा काय करायचं ठरवा. मी आता इथं नाही वेळ घालवत, ग्रुपमध्ये तुम्हाला हे करतो, तिथं वोटिंग करा काय करायचं ते. ठीक आहे, आता वेळ नाही घालवत. चला, तर पद्मानंदी आचार्यांचं काय चाललं होतं विषय, ते जे आहेत त्यांच्या मुखातून निघालेले काय सांगितलं, किरण हा ना, ते काय करतात, सगळ्या जगाला सुखाला करणारे आहेत, अशा प्रकारे सांगितलं. थांबूया. चल, 16 स्वर्ग नावं इथं वाचू शकता, ज्यांना माहीत नसेल त्यांना.